नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल। स्वागत है आपका न्यूज चैनल में। नासिक से बड़ी खबर, नासिक एनएमसी चुनाव के लेकर बवाल। आज ठीक 5:30 बजे दिव्यांग भवन भारत नगर में भारतीय जनता पार्टी की ओर से एमआईएम पार्टी के उम्मीदवार मोशीन शाह के चुनाव परिणाम पर आपत्ति दर्ज कराई गई। इसके बाद जब दोबारा मतगणना यानी रिकाउंट की गई तो चुनाव निर्णय अधिकारी ने यह घोषणा की कि प्रभाग क्रमांक 30 से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार अजिंक्य सहाणे विजयी घोषित किए गए हैं। इस घोषणा के तुरंत बाद प्रभाग के सभी दलों के उम्मीदवारों और उनके समर्थकों ने एकजुट होकर जोरदार हंगामा शुरू कर दिया। स्थिति इतनी बिगड़ गई कि मौके पर मौजूद पुलिस को दौड़ भाग करनी पड़ी। हालात को काबू में करने के लिए पुलिस ने हल्का लाठीचार्ज किया। इस दौरान चुनाव आयोग के विरोध में जमकर नारेबाजी भी की गई। खबरें पसंद आएं तो लाइक, शेयर और सब्सक्राइब करना न भूलें। रिपोर्टर तबरेज शेख के साथ जहीर खान, नासिक। चुनाव आयोग साहब ने 9433 से मेरा अनाउंसमेंट करे, जो वहाँ पे बैठे हुए कम से कम 200 से ज़्यादा अधिकारी, आला अफसर बैठे थे। बाहर हज़ारों से ज़्यादा पब्लिक ने सुनी कि साहब ने क्या बोले, लेकिन किसी के ऑब्जेक्शन पर कमल का फूल हमारी भूल के वजह से वो बोलते कि मुझसे गलती हो गई। ये कैसी गलती हो गई आपसे साहब, जब पूरा समाज, पूरा माशरा आपके ऊपर यकीन कर रहा कि चुनाव आयोग एक ऐसा संस्था है देश के अंदर जो लोकतंत्र को कभी झुकने नहीं देती, टूटने नहीं देती, लेकिन साहब बोलते कि मुझसे गलती हो गई। तो जो 16 में भी आपने अनाउंसमेंट करके विजय घोषित करे, वो भी क्या गलती थी साहब आपकी? क्या आपने जो 23 के अंदर जो विजय करके घोषित करे, क्या वो भी गलती थी से आपकी? जो ये लोग 6-6 हज़ार की लीड ले रहे थे आगे, तो उस वक्त पे इनको नहीं नजर आया, लेकिन एमआईएम के मुझ जैसे गरीब कैंडिडेट को 9,433 वोट मिलते हैं, तो बीजेपी के एक इशारे पे ये लोग बोलते हैं कि नहीं वो हमसे गलती हुई। तो ये कैसी गलती है? मैं कहता हूँ ये बीजेपी कमीशन इलेक्शन है, ये बीजेपी के दबाव में इलेक्शन हो रहा और ये लोग है ना लोकतंत्र की हत्या कर रहे। बस मैं ये चाहता मेरे 8,400 वोट किधर गए? मैं विन सीट है यहाँ से 4,000 से ज़्यादा, लेकिन इन्होंने बीजेपी को घोषित करके लोकतंत्र का गला घोटा, लोकतंत्र की हत्या की। बस इंसाफ चाहिए मुझे। आपके री इलेक्शन होना चाहिए प्रभाग 30 के अंदर, प्रभाग 30 के अंदर री इलेक्शन होना चाहिए, ये मेरी मांग है साहब। मुद्दा एमआयएमला 9,000 मतं मिळाल्याचा नाही आहे। टोटल मतदान झालेले प्रभाग 30 मध्ये 28,000, तिसऱ्या फेरीमध्ये ड प्रभागात 36,000 मतं आली कुठून? तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं की हा क्युम्युलेटिव्ह काउंट घेतला आम्ही। क्युम्युलेटिव्ह जरी असेल तरी 28,000चे 36,000 कसे झाले याचं उत्तर त्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये दिलं नाही। त्यांनी परत काउंट चेंज केला स्वतःचा आणि तोच रिझल्ट डिक्लेअर केला। जेव्हा त्यांनी ॲग्री केलं होतं की आम्ही रिकाउंटिंग करतो, रिकाउंटिंगसाठी ॲप्लिकेशन पण त्यांनी घेतलं नाही आणि आम्ही फोन करायला बाहेर यायचं म्हणलं तर आम्हाला फोन करायला अलाउ पण केलं नाही। आतमध्ये डांबून ठेवलं होतं, सगळे बिना पाण्याचे बसले होते। आम्ही तरी पण रिकाउंटिंगसाठी बसायला तयार होतो, पण रिकाउंटिंग झालं नाही आणि चौथ्या फेरी पुढचा जो काही लिगली आपण करू शकतो ते आपण करणार। हा निकाल मान्यच नाही, हा निकाल कुणालाच मान्य नाही, प्रभाग 30 मध्ये कुणालाच मान्य नाही। बीजेपीनं लोकशाही हे केली आहे, संपून टाकली सगळी हुकुमशाही। आणि नाही का यांची एकदम अचानकच शेवटला कमी असताना शेवटला कस काय वाढते यांची सीट, एक्स्ट्रा मत कस काय वाढते, एक्स्ट्रा मत कस काय वाढते? बाकीचे कुठं गेले? यांना अर्ज लिहून दिला होता, यांना थांबवला अर्ज आणि यांनी नाही का बाकीचं कस काय केलं? एक्स्ट्रा मत कुठून आले आणि निकाल कस काय घोषित केला यांनी? हुकुमशाही चालू आणि भाजपवाल्यांनी यांना पैसे दिले, भाजपवाल्यांनी यांना पैसे दिले आणि यांचे अगोदर कार्यकर्ता पॅनल यांचे अगोदर भाजपवाले कार्यकर्ता फिरत होते मध्ये। यांना माहित होता की भाजपच येणार आहे, भाजपच येणार आहे। ते डीजे आणून ठेवतात, हा अगोदर फटाकडे आणून ठेवतात, डीजे आणून ठेवतात। निकालामध्ये जर बघितलं ना तुम्ही, प्रचंड गोंधळ करून ठेवलेले आहेत। ते बीजेपीच्या उमेदवारांना आधीच कळतं, जो प्रभागात ज्या उमेदवारांना कधी गेला नाही त्याचा चेहरा माहीत नाही, त्यांना तिथून 5-5 हजार मतं मिळतात। कसं काय यांना होतं? यांचा विजय यांना माहीत असतो, यांचे काउंटिंग टॅली होत नाही।
मग हे करण्यापेक्षा हे प्रशासन, हे बांधव यांना सगळ्यांना त्रास कशाला देता? तुम्ही सगळे 122 उमेदवार डिक्लेअर करा, सगळे बीजेपी. आम्ही सरेंडर करतो. तुम्ही म्हणाल तसं का करतो आम्ही, तुम्ही म्हणाल तर हा देश सोडून जातो आम्ही, पण तुम्ही तुमचे इलेक्शन आणि तुमची बीजेपी चालू द्या. कारण या भस्मासुरासमोर मी ज्यावेळेस कॅम्पेनिंग करतो आव्हान हेच करत होतो की हा बीजेपीचा भस्मासूर आहे, यांच्यासमोर ना आम्ही पैशाने टिकू शकतो, ना ताकदीने टिकू शकतो, ना प्रशासनाने. अख्खं प्रशासन यांच्याकडे. याचा अर्थ असा की हे प्रत्येकाला पाहिजे तसं मोडू शकता, पाहिजे तसं हे करू शकता. आमचे बांधव पण आमचे ते हुकमाचे ताबेदार आहे, ते आमचं हे करतात. मी त्यांना काही त्याला दोषी धरत नाही, पण मला एवढंच म्हणायचं आहे की जर असं तुम्हाला सगळं करायचं तर यांनाही वेठीस धरू नका, आम्हालाही वेठीस धरू नका, कोणालाच वेठीस धरू नका. तुम्ही 122 नगरसेवक जेवढे आमदार असतील ते आमदार खासदार डिक्लेअर करा, बीजेपीचं सगळंच डिक्लेअर करा. यांच्या नगरसेवकांना इतका कॉन्फिडन्स असतो की आम्ही निवडून येणार, तो बघायला पण येत नाही रिझल्ट, तो घरून नंतर 5 वाजता येतो रिझल्ट लागला म्हणून विजयाच्या आनंदात. क्या बात आहे. या लोकशाहीला, या प्रशासनाला सगळ्यांना माझा सलाम. चोर है